नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तुम्ही जर ग्रामसेवक, आरोग्यसेवक, सेविकाचा जर पेपर देत असाल मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण येथे ठरणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण 29 फेब्रुवारीला झालेला पेपर अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत ते आपण इथे बघणार आहोत। आणि सेम त्याच पॅटर्नचे जे प्रश्न आहेत तुम्हाला ग्रामसेवक, आरोग्यसेवक, सेविकाच्या पेपरमध्ये ते बघायला मिळतील। तर पहा मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी एक शेवटची जे रिव्हिजन आहे ते ठरणार आहे। कारण लवकरच जे आहे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक सेविकेच्या पेपर संदर्भात जे आहे वेळापत्रक आपल्याला ते बघायला मिळणार आहे। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, 29 फेब्रुवारीला जो पेपर झाला त्यामध्ये बघा तुम्हाला हे जे प्रश्न आहेत, काही प्रश्न आहेत आणि कशा पॅटर्नचे जे आले, जसं की आपण बुद्धिमत्तेमधून कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले, गणितमधून कशा प्रकारचे प्रश्न आले, तर त्या संदर्भात सुद्धा इथे सर्व इथे बघणार आहोत। तर पहा, पहिला प्रश्न आहे आपला की तलावाचा जिल्हा कोणता, हा प्रश्न जो आहे तुम्हाला इथे विचारला गेला। तर बरोबर उत्तर होतं भंडारा। त्यानंतर बघा पेसाचा फुल फॉर्म यामध्ये विचारला गेला। तर बघा पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड, अशा प्रकारे जो हा पेसाचा फुल फॉर्म आहे ते। त्यानंतर बघा महाराष्ट्राची लांबी किती, हा सुद्धा प्रश्न इथे विचारला गेला। तर 800 किलोमीटर जे आहे महाराष्ट्राची लांबी आहे। त्यासोबतच बघा हे जे प्रश्न आहेत हे भूगोलच्या अंतर्गत येथे मोडतात मित्रांनो। त्यानंतर बघा मराठी व्याकरण संदर्भात जे आहे प्रश्न विचारले गेले। तर यामध्ये बघा निद्रा शब्दाचा समानार्थी शब्द सांगा, बरोबर उत्तर होतं झोप। त्यानंतर अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा, तर वन, रान। तर पहा, यामधूनच तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते इथे करून ठेवा मित्रांनो। आणि त्यासोबतच बघा वाक्याचा क्रम लावा, अशा प्रकारे प्रश्नसुद्धा विचारले गेले। त्यानंतर पुस्तक व लेखक आणि काळ ओळखा, तर या पॅटर्नवरती जे आहे हे प्रश्न यामध्ये पेपरमध्ये इथे विचारले गेले। आणि बघा त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये बघा महत्त्वपूर्ण प्रश्न जे होते ते बैठक व्यवस्थेवरती विचारले गेले। त्यानंतर पझल्स होते, काही पझल्स बघा तिथे। त्यानंतर तर्क व अनुमान व संख्यामाला। तर पहा मित्रांनो, हे जे बैठक व्यवस्था आहे यामध्ये हे जे प्रश्न आहेत तुमचे जे प्रॅक्टिस नाही ते कव्हर होतील मित्रांनो, बैठक व्यवस्था। त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जेवढी पण प्रॅक्टिस केली त्यावरती तुमचा पेपर कसा जाणार येथे बौद्धिक चाचणीचा इथे ठरणार आहे। त्यानंतर बघा पझल्स, तर्क व अनुमानसुद्धा तुमच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे। त्यानंतर संख्यामाला आणि बघा इंग्लिश ग्रामरमध्ये बघा पॅरा जंबलवरती प्रश्न होते। त्यानंतर बघा स्पॉट द एरर वरती काही प्रश्न होते। त्यानंतर बघा वर्ड स्पेलिंग, त्यानंतर पॅसेजवरती बघा 5 प्रश्न होते। तर अशा प्रकारे तुमचे इथे बघा यावरती तुम्ही इथे बघू शकता पॅरा जंबलवरती 2 प्रश्न आणि स्पॉट द एररवरती 2 प्रश्न, वर्ड स्पेलिंग आणि पॅसेजवरती 5 प्रश्न इथे विचारले गेले। तर पहा, व्हिडिओ बघून तुम्हाला एक आयडिया मिळाली असेल मित्रांनो की कशा प्रकारे प्रश्न जे आहेत पेपरमध्ये ते विचारल्या जात आहेत IBPSच्या। त्यानंतर पहा तुम्ही इथे बघू शकता की अंकगणितमध्ये नळ व टाकीवरती बघा प्रश्न इथे विचारले गेले। त्यानंतर पदावलीवरती इथे प्रश्न विचारले गेले। तर अशा प्रकारे जे मित्रांनो तुमचे जे अंगणवाडी पर्यवेक्षिका हा जो पेपर झाला 29 फेब्रुवारीला, त्यामध्ये बघा या पॅटर्ननुसार जे आहेत प्रश्न तिथे विचारले गेले। आणि अशाच पॅटर्ननुसार जे आहे तुम्हाला ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक सेविकामध्ये सुद्धा प्रश्न ते विचारले जातील। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबूया, आपण इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।